ताई ताई, अगं एका वेळेला एक काम कर, एक तर बॅग तरी भर, नाही तर रड तरी. मी ते मोठ्या संकटात सापडले आणि तू विनोद करतोयस. ताई अगं पण आपण असे तडकाफडकी निघून गेलो तर रमाकांत रावांना मैदान मोकळं मिळेल. मला या घरात एक क्षणभरही थांबण्याची इच्छा नाहीये. पण मग माझं काय, माझ्या इन्कमचं काय? तुला इथे राहायचंच असेल तर हा, मी जाते. नाही ना, नाही ना, तू बाजू आहे. नाही ना, नाही ना, अगं हा काय मूर्खपणा चाललाय? मूर्खपणा नाही, हा शहाणपणा आहे. कोणीतरी म्हटलंय देर आहे दुरुस्त आहे. नाही ना, मला तुझ्याशी एकांतात बोलायचंय. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये आणि एकांतात तर मुळीच नाही. एकांतामध्ये बायकोला फार पटकन पाठवता येत नाही. बाबा तू जरा गप्प बस रे. अरे आम्ही मगाशीच तोंडात बोटं घातली आहेत. कोणाच्या नशिबात एकही नसते, यांच्या नशिबात दोन दोन. अगं अगं खरंच खरंच ती माझी बायको नाही आहे ग. हे बघा, तुम्ही आता किती घसा फोडलात ना तरी मी फसायचं नाही. ताई एकदा फसली तेवढं पुरे. अगं इतक्या वर्षाचा विश्वास एका क्षणात तुटला. तुटला, मोडला, वाकला, सगळं एकदम झालं. नाही ना, मी तुला विनंती करतो, अगं माझं दयेचा अर्ज स्वीकार. ऑफिस मध्ये 2-4 दिवसाची रजा टाकताना करतात तसा चेहरा कशाला करताय? यापुढे मी तुमच्याशी चकार शब्दही बोलायचे नाही. ताई अगं एवढं सांगण्यासाठी अख्खं वाक्य बोलायची काही गरज नव्हती. नुसतं ठीक आहे, ठीक आहे, निघ तू. यापुढे मी तुला अडवणार नाही. अशी कशी मी तुम्हाला एकटी सोडून जाईन? तुमचा मला या घरातनं बाहेर काढण्याचा डाव चांगलाच कळतोय. हे बरं आहे, असं वागावं तरी अडचणीत, तसं वागावं तरी अडचणीत. अडचणीत टाकण्यामध्ये आमच्या खानदानाचा हात बाप जन्मात कोणी धरू शकणार नाही. हो ते आता माझ्या लक्षात आलंच आहे. रमाकांत, मला पोटगी हवी आहे. काय? 2 पोटगे हवेत. माझं काय? नाही, त्याचा विचार मी नंतर करतोच, पण आधी मी दोषी नाही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. विजय, मला नाही वाटत रमाकांत असे वागतील. नाही ताई नाही, असा विचारही मनात आणू नकोस. अगं तुम्ही बायका आपल्या नवऱ्याच्या भाऊक स्वरांनी लगेच भुलता. अरे त्यांचे डोळ्यात अश्रू होते. ताई अगं ते तुझे डोळे डबडबलेले होते म्हणून तुला सगळं जग पाण्यात दिसलं असेल. त्याचा आवाज गळीवरला होता. तो त्या मुलीशी बोलून बोलून बसला होता. ते अस्वस्थही वाटत होते रे. ते इथं जाऊ का तिथं जाऊ म्हणून असेल. तुला त्याच्यात सगळे दोषच का दिसतात? हे बघ ताई, तुझ्या नवऱ्याकडे पैसा आहे एवढा एक गुण सोडला ना तर बाकी सगळे अवगुणच आहेत. नाही, मला वाटतं रमाकांत खरंच बोलत असावे. अरे 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 अरे, एवढे सगळे पुरावे मिळूनही तुझा कौल तुझ्या नवऱ्याकडेच. शेवटी भारतीय स्त्रीचा पती हाच परमेश्वर असतो. ही बाई मला बहुतेक आता पातिव्रत्याचे धडे देणार. इकडनं सटकलेलं बरं. रमाकांत आलास? कसं काय होतंय माझं काम? त्या माणसाला नाही देशोधडीला लावलं तर नाव नाही सांगणार मोहिनी. अगं सांगू नकोस, अजिबात सांगू नकोस. आता फक्त तू आणि मी. तू मी. तुम्ही इथे कसे काय? अगं सवत माझी लाडकी, चल आपण गंमत जमत करूया. आपल्या प्रेमाचा धूमधडाका उडून लोकांमध्ये थरथराट निर्माण करूया. आपल्या प्रेमाची धडाकेबाज सुरुवात कुठून बरं करूया? तुम्ही जवळ येऊ नका हो. अगं मी बोट लावीन तिथे गुदगुल्या. अहो कोणी पाहिल ना. बघितलं तर काय आलं? आता मी एकटा जीव सदा शिव. अहो मला हात लावू नका हो. अगं सगळीकडे बोंबा बोंब होणार. या रमाकांच्या पिंजऱ्यात बंद होऊन अवघ्या विरोधकांचा आपण सामना करू. अगं तुझ्यासाठी मी कोणाशी झुंज द्यायला तयार आहे. चल सिंहासनावर आरूढ हो, मग आपण प्रेम करू खुल्लम खुल्ला. हा माणूस आहे की मराठी चित्रपटांची डिक्शनरी? बचाव बचाव. इथे मराठी मालिकेत हिंदी आरोग्य नको. वाचवा वाचवा, हा माणूस माझ्यावर हल्ला करतोय. अगं मी तुझा नवरा आहे. असलात म्हणून काय आपलं ठरलं नव्हतं? अगं जे ठरलं नव्हतं ते आता करायचंय. काय करताय? ते कसं सांगणार? वाचवा वाचवा. ये राणी ये. बघ ताई बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ. हा म्हणे नवरा माझा परमेश्वर आहे. काय चाललंय? अरे बीबी नंबर 1, आज रात्री तुम्ही कुठे झोपायचं तुम्हीच ठरवा. कारण बीबी नंबर 2 बरोबर आज आम्ही मधुचंद्र साजरा करणार आहे. काजू बदाम असं मस्त दूध. हे तुझ्यासारखीच आहे. रोमॅन्टिक क्षणी आई ओरडते. रमाकांतराव तुम्ही हे काय करताय? आज मोहिनी आज माझ्यामध्ये आलेलं कोणाचे खपून घेणार नाही मी. एकर तुझं बरं आहे, तुला भाऊ नाही तू.
नाही हे फुकट मेळा पार्सल मला खूप आवडलं हा. अगं ये जवळ लाजतेच काय अगं आपली घरातली माणसं आहेत ती. अरे या माणसानं तर लाज लज्जा शरम भीती सगळं सोडलंय. मी आता यांच्या सोबत. नकोच थांबूस. विजा विजा तू चल आता इथून ताबडतोब. मैदान मोकळं मिळेल. अरे त्यांना मैदानात बागडायचं तेवढं बागडू दे. ते काय सचिन तेंडुलकर नाहीयेत तासन तास त्यांची फलंदाजी बघायला. अहो तुम्ही तरी यांना समजवा ना. हे बघ मी आता इतके वर्ष जे भोगलंय ना ते तू आता भोग. नाही विजय विजय प्लीज. अरे विजय तूच विजय तूच. प्लीज अरे असं काय करतोय. नाटकाचा पडदा मध्यंतराच्या अगोदरच पडला. मग काय 9 महिन्यानंतर पडदा पडायला हवा होता. विजा विजा ही काय भानगड आहे. भानगड वगैरे काही नाही. मी सगळं सविस्तर सांगतो. काय ही मोहिनी माझी प्रेयसी. रमाकांत रावांनी माझ्या लग्नाला नकार दिला म्हणून मीच विजा तू आधी इथना चालता हो. तोंड काळा का तुझं. ताई हे बघ तू आधी ह्या बैला घेऊन जा नाहीतर मी तुझ्या डोक्यात काहीतरी घालेन. अहो मी माफी मागू नकोस. अगं मी काही रागवलेलो नाहीये. अगं नवरा बायकोत एक मात्र धागा असतो तो विश्वासाचा. किती वादळ आली तरी एकोपाने राहायचं. मग विजय नावाच्या वादळाला पुन्हा बोलवूया. नको